आता सगळं बंद म्हणून कॉलेज बी बंद. नाही कसलं काम, ऑनलाईन मीटिंग सुरू करून करतो जरा आराम. अरे महेश, काय चाललंय हे? काय चाललंय म्हणजे? काय करू मग? सगळे ऑनलाईन मध्ये सगळे तर हेच करत आहेत ना. सगळेच असतील, पण युवा महाराष्ट्राचे मावळे नाहीत. अशा परिस्थितीतही त्यांनी शिवविचारांचा गड राखलाच. युवा महाराष्ट्राचे मावळे म्हणजे शिवविचारांचा गड म्हणजे काय? काय आहे युवा महाराष्ट्र? अरे थांब थांब, किती ती घाई. आता युवा महाराष्ट्राचा परिचय समारंभ सुरू झाला आहे. तो शेवटपर्यंत कर. बरं ते नमस्कार, मी ऋतुजा देशमुख. आपल्या सर्वांचं या युवा महाराष्ट्र समूहाच्या परिचय समारंभात स्वागत करते. सोहळा युवा मनांना जोडण्याचा, सोहळा आदर आणि आदर्शाचा, सोहळा गडसंवर्धनाकडे वळण्याचा, सोहळा शिवविचार जपण्याचा, सोहळा युवा महाराष्ट्र समूहामध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या स्वागताचा. अशा या मंगल सोहळ्यात मी ऋतुजा आपल्या सर्वांचं स्वागत करते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या युवा महाराष्ट्र समूहाच्या परिचय समारंभात सर्व युवांचं, त्यांच्या विचारांचं आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी शब्दसुमनांनी पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत असलेले युवा महाराष्ट्र समूहाचे शिक्षक समन्वयक प्रोफेसर गणेश पाटील सर यांचेही मी स्वागत करते. आता युवा महाराष्ट्र नक्की काय आहे हे सांगण्यासाठी मी साक्षी चिखले हिला आमंत्रित करते. ओव्हर टू यू साक्षी. युवा महाराष्ट्र, युवा महाराष्ट्र, हे युवा महाराष्ट्र आहे तरी काय आणि हे युवा महाराष्ट्र करते तरी काय? समाजाला प्रगतशील बनवायचं या उदात्त हेतून प्रेरित होऊन कधी काळी फक्त शिवजयंती पुरता मर्यादित असणाऱ्या आपल्या युवा महाराष्ट्र समूहाने थोड्याच कालावधीत वेगवेगळ्या कार्यामध्ये आपले योगदान दिले आहे. लोककला व महाराष्ट्राची संस्कृती जपत युवा महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक सामाजिक व शासकीय कार्यक्रमात आपला लक्षणीय सहभाग नोंदवत कौतुकांची अनेकदा थापही मिळवली. सामाजिक प्रबोधन, गडकिल्ले संवर्धन, शिवजयंती उत्सव व इतर उपक्रम तर युवा महाराष्ट्र करतोच, पण त्याचबरोबर उत्सवांच्या काळात युवा महाराष्ट्र वाहतूक पोलिसांना सुद्धा मदतीचा हात देतो. लॉकडाऊन मध्ये शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून आयोजित केलेले ऑनलाईन क्लासेस देखील युवा महाराष्ट्राने विद्यार्थ्यांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचवले. आता तुम्ही म्हणाल की सारखं सारखं युवा महाराष्ट्र म्हणतायत हे, पण खरंच शिक्षणासोबतच आपल्यातील बाकी कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देतं आपलं युवा महाराष्ट्र. युवा महाराष्ट्र एवढी सगळी कामे करतं, पण युवा महाराष्ट्राला ही कामे करण्याची गरज का पडली असावी आणि कोणी सुरुवात केली असेल बरं या सगळ्याची? या सगळ्याची सुरुवात झाली ती एका ज्योतीतून. ती ज्योत जिने शिवविचारावर प्रकाश टाकला, ती ज्योत जिने जागा केला महाराष्ट्राचा इतिहास. ही ज्योत आपल्या कॉलेजच्या तरुण युवा वर्गापर्यंत पोहोचली. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सण साजरा करायचा आहे या इच्छेतून काही मुले जमा झाली आणि या समूहाने कॉलेजमध्ये पहिला शिवजयंती सण साजरा केला आणि सुरुवात झाली या नव्या पर्वाची. वाटेत कित्येक काटे आले तरी कधी थांबला नाही हा प्रवास, की विजली नाही ती ज्योत. मग ती पुढच्या पिढीच्या हातात देऊन आपण सहकार्याची समय घेऊन ही ज्योत तेवत ठेवण्याची आपली परंपराच झाली. ही युवा महाराष्ट्राची ज्योत आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. मित्रांनो, आता आपणही आपल्या मोठ्या बंधूच्या विश्वासाला पात्र ठरू आणि ही ज्योत कायम तेवत ठेवू. मित्रांनो, अगदी मोजक्याच युवांना सोबत घेऊन सुरू झालेलं हे कुटुंब आता विस्तारत जाते आणि तुम्हाला हे सांगण्यात मला अत्यंत आनंद होतो आहे की मागील काही वर्षापासून सामाजिक कामांना हातभार लावल्यानंतर आपलं हे युवा कुटुंब आता अधिकृत युवा शिलेदार संस्था या नावे नोंदणीकृत संस्था झाली आहे. त्यामुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने समाजकार्य करत आहोत आणि आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.
धन्यवाद साक्षी. आपण युवा महाराष्ट्र आणि त्याच्या इतिहासाबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. आता आपल्याला महेश जायभाये युवा महाराष्ट्र समूहामध्ये आयोजित होणारे इव्हेंट्स आणि कार्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. सर्वप्रथम, युवा महाराष्ट्राचा मुख्य उद्देश समाजकार्य आहे. युवा महाराष्ट्राने समाजासाठी खूप कामे केली आहेत. त्यातील काही कामं आता आपण बघणार आहोत. ओव्हर टू यू महेश. धन्यवाद ऋतुजा. पहिल्यांदा सुरुवात करेन ती ब्लँकेट डोनेशन या इव्हेंट्स पासून. हिवाळ्याची थंडी तुम्हा सगळ्यांनाच माहितीच असणार मित्रांनो. अशा कडकडत्या थंडीतही आपल्याच समाजात काही असे व्यक्ती सुद्धा आहेत ज्यांना अंगावर पांघरायला काहीच नाही. अशा लोकांना मदत करायची असं ठरवून हा उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी आमचे जे दादाताई होते त्यांनी आमच्याशी बोलताना एक गोष्ट शेअर केली. ती म्हणजे एका वृद्ध आजोबांना मदत केल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले. ते सर्वांसमोर रडू लागले. त्या आजोबांना पाहून आपल्या दादाताईंचं सुद्धा मन भरून आलं आणि ती गोष्ट ऐकून आमचंही मन भरून आलं. ते भरून आलेलं मन असेल किंवा आजोबांचे पाणावलेले डोळे असतील, तीच आपल्या कार्याची खरी पावती होती मित्रांनो. हे इव्हेंट्स म्हणजे फक्त इव्हेंट्स नसतात. प्रत्येक इव्हेंट येतो आणि आपल्याला काहीतरी देऊन जातो. समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करायला शिकवणारे युवा महाराष्ट्र समाजासमोर एक आदर्श निर्माण करतं. अशाच एका आदर्शाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपला पुढचा इव्हेंट आहे व्हिजिट टू जिल्हा परिषद शाळा देवळे. मित्रांनो, त्या दिवशी आपल्या युवा महाराष्ट्र समूहातील एका ताईंचा वाढदिवस होता. तिने तिच्या वाढदिवसासाठी साठवलेले पैसे भारताचे पहिले शिक्षण मंत्री आदरणीय मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण दिनी आपल्या स्वयंसेवकांनी देवळे येथे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तसेच त्या ताईंच्या वाढदिवसानिमित्त तेथील शाळेला वॉटर प्युरिफायर असेल किंवा वह्या यांसारख्या शिक्षणासाठी गरजेच्या वस्तू त्यांना देण्यात आल्या. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या उक्तीप्रमाणे मुलांसोबत शिक्षण घेण्यात, गमती जमती करण्यात आपले स्वयंसेवक रमून गेले आणि बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. आजकाल वाढदिवसाच्या नावाखाली पार्टी धिंगाणा करणारी ती माणसं कुठं आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून समाजकार्यासाठी ते पैसे खर्च करणारी आपली युवा महाराष्ट्राची पिढी कुठं. मित्रांनो, आपल्या युवा महाराष्ट्राची गोष्टच वेगळी आहे. पुढचा इव्हेंट म्हणजे व्हिजिट अँड डोनेशन ऑफ एज्युकेशनल इक्विपमेंट्स ॲट द ऑर्फनेज. मित्रांनो, खारीचा वाटा ही खूप महत्वाचा असतो जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात करतो. त्याचप्रमाणे अनाथाश्रमात जाऊन तेथील मुलांना कपडे आणि काही अन्न पदार्थ यांचे वाटप करणे हेही आपलं युवा महाराष्ट्र करतं. नेक्स्ट, आपला पुढचा इव्हेंट म्हणजे स्ट्रीट प्लेज ऑन सोशल अवेअरनेस, म्हणजे समाजात जनजागृती केली जाणारी पथनाट्य. आवर व्हिज्युअल सेन्स इज मोर इफेक्टिव्ह दॅन ऑल अदर सेन्सेस. म्हणजे आपण पाहून ज्या गोष्टी लक्षात घेतो त्या जास्त काळ लक्षात राहतात आणि पटकन समजतात. म्हणून मतदान जनजागृती असेल किंवा स्त्री सबलीकरण असेल यांसारख्या अनेक ज्वलंत विषयांवर युवा महाराष्ट्र हे पथनाट्य सादर करत असतं आणि त्याद्वारे समाज प्रबोधनाचं कार्य केलं जातं. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा या साखळीचा भाग होण्यासाठी तुम्ही आजच युवा महाराष्ट्र जॉईन करा. वेळेवर मी जास्त इव्हेंट्स या ठिकाणी सांगू शकत नाही, त्यामुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद. आणि पुढील इव्हेंट्सची माहिती देण्यासाठी मी स्नेहल केंगारला आमंत्रित करतो. ओव्हर टू यू स्नेहल. धन्यवाद महेश. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त युवा महाराष्ट्र समूहाने अविरत श्रमदान व मोसीवासींच्या साथीने मोशीघाट येथील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी स्वच्छ केली. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे होणारी घाण आणि नद्यांचं सौंदर्य खराब होत चाललं आहे. जलपर्णीमुळे पाणी अडून राहतं, पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं.
परिणामी जलचरांची संख्या सुद्धा कमी होते आणि स्वच्छ पाणी राहत नाही. सध्याचा दुष्काळ आणि भविष्यात ओढवली जाण्याची पाण्याची गरज ओळखून त्यावर उपाययोजना करणं हे देखील गरजेचंच आहे. अविरत श्रमदान या संस्थेने हे काम हाती घेतले असून गेले 3 वर्ष ते हे काम पार पाडत आहेत. इंद्रायणी नदीपात्र जलपर्णी मुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कार्यात श्रमदान करून सहभागी होत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. नेक्स्ट. पुरंदरी जन्मला तेजस्वी सूर्य, ज्याच्यात पराक्रम, धैर्य आणि शौर्य. स्वधर्म आणि स्वराज्य रक्षणार्थ तो लढला, ऐसा शिवबाचा छावा माझा शंभूराजा झाला. ऐसा शिवबाचा छावा माझा शंभूराजा झाला. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी शत्रूशी सामर्थ्यपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर म्हणजेच आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज. प्रतिवर्षी किल्ले रायगडावर 16 जानेवारीला छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं जातं. 16 जानेवारी 2020 ला प्रथमच युवा महाराष्ट्राला तिथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे तर आपल्या युवा शिलेदारांना उत्तम प्रकारे जमतं आणि तेच त्यांनी केलं. ज्यांच्या नसानसात संकटाशी धैर्यानं लढण्याचं सामर्थ्य भिनलं होतं अशा आपल्या धाकल्या धन्याचा राज्याभिषेक सोहळा ही आपल्यासाठी उत्सवाची पर्वणीच असते. तोच हा भव्य दिव्य सोहळा जो आपल्या युवा शिलेदारांनी प्रत्यक्ष जाऊन अनुभवला. तसेच त्या ठिकाणी पथनाट्य सादर केले. पथनाट्य सादर करण्याची संधी मिळणं ही खरं तर युवा महाराष्ट्राच्या शिलेदारांना केलेल्या कामाची पोचपावतीच होती. त्याचबरोबर आपल्या युवा शिलेदारांनी स्वयंसेवक म्हणून देखील कार्य पार पाडले. इमान रायगडी ठेवून पुढेही असेच कार्य करण्यासाठी यातूनच आम्हाला प्रेरणा मिळत असते. नेक्स्ट. शिवविचारांची जयंती शिवजयंती म्हणजे काय ते समजून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांशी जोडलं जाण्याचं माध्यम म्हणजेच फ्लॅशमॉब, ज्यामध्ये युवा महाराष्ट्र शिवविचारांची जयंती म्हणजे नेमकं काय हे पथनाट्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. आजचा युवा कुठे मागे पडत आहे, त्याची कारणं काय आहेत हे त्यातून सांगितलं जातं. पथनाट्याची तयारी म्हणजे आनंद आणि खूप उत्साह असतो. या माध्यमातून आपले कम्युनिकेशन स्किल्स, क्राऊड हँडलिंग, स्टेज करेज आणि लीडरशिप क्वालिटी डेव्हलप होत असते. नेक्स्ट. उत्सव पार पडतो गर्दीतला, कारण तिथे माणूस उभा असतो वर्दीतला. पण त्याच वर्दीतल्या लोकांना जे इतर लोक असतात ना ते पांडू मामा असे हिणवतात. पण आपले युवा शिलेदार मात्र प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यासोबत तिथे उभे राहून त्यांना मदत करतात. गणेशोत्सव, नवरात्र अशा गर्दीच्या उत्सवांच्या वेळी नियंत्रणासाठी आपल्या युवा शिलेदारांनी पोलिसांना मदत करून माणुसकीचं एक उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलं आहे. आणि हे सगळं आपल्याला हेच सांगतं की युवा महाराष्ट्र हे फक्त ऐतिहासिक परंपरा जपणं किंवा समाजकार्य इथपर्यंतच मर्यादित नसून ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा सदोदित प्रयत्न करत असतं आणि असेच प्रयत्न यापुढेही करत राहील यात काही शंकाच नाही. यापुढे युवा महाराष्ट्राच्या कार्यांची माहिती प्रियंका ढगे आपल्याला देईल. ओव्हर टू यू प्रियंका. थँक्यू स्नेहल. आपला नेक्स्ट इव्हेंट आहे आय डोनेशन. नेत्रदान हे श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे नेत्रदानाची लोकांना प्रेरणा देण्याचं काम आपलं युवा महाराष्ट्र करतो आणि विविध मोहिमे राबवून ते केलं जातं. लोकांमध्ये जनजागृती केली जाते. ब्लड डोनेशन. गेल्या वर्षभरात ओढवलेल्या परिस्थितीमध्ये म्हणजेच लॉकडाऊनच्या काळात बाकीची मंडळी फोटो चॅलेंज मध्ये व्यस्त होती. मात्र आपले युवा शिलेदार #YM ब्लड डोनेशन चॅलेंज पार पाडत होते, ज्यामध्ये ब्लड डोनेशनचं आवाहन करून लोकांसमोर नवीन चॅलेंज उभे ठेवले. तसेच या कोविडच्या काळात तातडीने रक्त पुरवठा होण्यासाठी आपल्या युवा शिलेदारांनी पुढे येऊन कार्य केले आणि अजूनही ते चालू आहे. प्रत्येक वर्षी आपल्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करून लोकांमध्ये रक्तदानासाठी जनजागृती केली जाते. आपण दिलेल्या रक्तामुळे कोणाचं आयुष्य लिहिलं जाणार असेल तर आपलं रक्तदान सार्थकी लागेल. याच विचारातून युवा शिलेदार हे रक्तदानासाठी वेळोवेळी पुढे येऊन स्वेच्छेने ते काम करतात. कम्युनिटी बेसलाईन सर्व्हे. युवा महाराष्ट्र समूहाने साक्षर समाज कार्याच्या दिशेने नवे पाऊल म्हणून राईस विश्व सोसायटी या एनजीओ सोबत एक कम्युनिटी बेस्ड सर्व्हे केला. यामध्ये कोथरूड परिसरातील शाळा सोडलेले व जे शाळेत जात नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती या एनजीओ सोबत घेतली. ही माहिती पुढे शासकीय कामांसाठी पाठवली जाईल. हा उपक्रम निराधार मुलांच्या शिक्षणासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. ही माहिती घेत असताना मुलांसोबतची मस्ती, मजाक आणि त्यांचा गोड हसरा चेहरा पाहून खूपच छान वाटले.
एज्युकेशन टू अंडर प्रिव्हिलेज. पॅन्डेमिकमुळे शिक्षण ऑनलाईन पद्धतीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते, पण ते सर्वांपर्यंत पोहोचतंय का? का कुणी मागे सुटतंय का? आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडचण येत असल्यामुळे अराईज विश्व सोसायटी या एनजीओ सोबतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी शिकवणी सुरू करण्यात आली होती. यावेळेस आपल्यातले काही व्हॉलेंटियर्सनी पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. हे कार्य करताना आम्हाला शिकवायला नाही तर खूप काही शिकायलाही मिळालं. युवा महाराष्ट्राची पुढील कार्याची माहिती साक्षी सोंजे आपल्याला देईल. ओव्हर टू यू साक्षी. थँक्यू प्रियंका. नेक्स्ट स्लाइड. सारं काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक काळाचा घात झाला. कोरोनाचे रुग्ण वाढत होते. देशात लॉकडाऊन झाले. व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते. एखाद्या हॉस्पिटलमधील बेड खाली झाला की बाहेर इतर पेशंट्स वेटिंग वरती होते. रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. ज्यांना बेड मिळालाय त्यांना वेळेवर इंजेक्शन मिळत नव्हतं. कोणाला ऑक्सिजन सिलेंडर हवाय तर कुठल्या हॉस्पिटलला ऑक्सिजन सप्लायर. बेड इंजेक्शन न मिळणं हे दुर्भाग्य झाले. पण मित्रांनो, रुग्णाला प्लाझ्मा आणि ब्लड न मिळणं यात तर आपणच कमी पडतोय ना. बेड इंजेक्शन हे होतील अवेलेबल, पण प्लाझ्मा आणि रक्ताचं काय करायचं? जनसेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणत युवा महाराष्ट्राने कोरोनाच्या रुग्णांसाठी प्लाझ्मा डोनेशनचे आयोजन केले. आजच्या युवाला ब्लड डोनेशन आणि प्लाझ्मा डोनेशनचे काय महत्त्व आहे ते समजावून सांगितले. युवा महाराष्ट्राने तातडीने लागणाऱ्या ब्लड आणि प्लाझ्माची सोय करून दिली. एक वेबसाईट तयार केली. त्याच्यात कुठे बेड, ब्लड, प्लाझ्मा अवेलेबल असू शकते त्याची माहिती होती. ब्लड डोनेशन हे आपले कर्तव्य आहे, उपकार नाही, हे युवा महाराष्ट्राने शिकवले. आपल्या एकदा ब्लड डोनेशनने कोणाचा जीव वाचत असेल तर डोनेट करायला काही हरकत नाही. पॅन्डेमिकमध्ये प्लाझ्मा डोनेशनसाठी सिनियर्सने काही मेम्स बनवले होते. त्यातले एक आपण स्क्रीनवर शेअर केले आहे. आपला पुढचा इव्हेंट म्हणजे फोर्ट कन्झर्वेशन. स्वराज्याचा इतिहास सांगे गड किल्ल्यांसोबत महापराक्रमी वीर. हर हर महादेवाची घोषणा ऐकून गड किल्ले ही देतसे रयतेला धीर. दसरा म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते दरवाजांना बांधलेलं तोरण, शस्त्रांची पूजा, घराची स्वच्छता आणि वाटलेलं सोनं. महाराष्ट्रात हा सण सगळेच उत्साहात साजरा करतात आणि याच सणाचं औचित्य साधून पिंपरी चिंचवडमधील युवा महाराष्ट्र या महाविद्यालयीन तरुणांच्या समूहाने एक अनोखा दसरा सोहळा साजरा केला. महाराष्ट्राची संपदा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली गजकोट. 350 वर्षांपूर्वी या गडांवर महाराज आणि मावळे राहत. सगळे सण साजरे होत. याच गडकोटांच्या भक्कम दरवाजांनी शत्रूंची आक्रमणे थोपवून लावली आहेत. पण आज या गडांची अवस्था बघता त्यांचं संवर्धन करणं आणि पुढील पिढीसाठी हा वारसा जपून ठेवणं हे आजच्या तरुणाचं काम आहे. आणि म्हणूनच युवा महाराष्ट्र समूहाने या गडकोटांचं आपलं घर मानत अनेक किल्ले येथे जाऊन हा सोहळा साजरा केला जातो. त्याचबरोबर सह्याद्रीमधील किल्ल्यांचे प्रकार, इतिहास आणि महत्त्व यांची माहिती देण्यात येते आणि त्या किल्ल्यांची भ्रमंती देखील करण्यात येते. ज्या किल्ल्यांनी छत्रपतींचा उभा इतिहास पाहिला व घडविला ते किल्लेच कचऱ्याच्या गर्तेत सापडले आहेत. त्यांना परत त्यांचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी युवा महाराष्ट्र समूहाचे एक छोटेसे पाऊल. नेक्स्ट. हे काही फोटो आहेत आपण गड संवर्धनाचे आणि दसरा मोहीमचे. आपल्या पॅन्डेमिकमुळे कॉलेजेस बंद झाले. कॉलेजमध्ये होणारे इव्हेंट्स घेता आले नाही. पॅन्डेमिकमध्ये खूप वाईट गोष्टी घडल्या. आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पण या सगळ्यात एक चांगली गोष्ट मात्र घडली. आपण सर्वांना आपले छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला. आपले कौशल्य गुण आत्मसात करण्यासाठीही वेळ देता आला. आपल्या याच गुणांना वाव मिळावा म्हणून युवा महाराष्ट्राने काही स्पर्धा आयोजित केल्या. विद्यार्थ्यांमधील देशाविषयी जाणून घेण्याची भावना वाढवणे हेही या स्पर्धांचे मूळ उद्दिष्ट होते. धन्यवाद. पुढील युवा महाराष्ट्राने आयोजित केलेल्या इव्हेंट्सची माहिती देण्याकरिता अजय पुणेकरला आमंत्रित करते. ओव्हर टू यू अजय.
धन्यवाद साक्षी. यानंतरचा इव्हेंट चेंज कर. सह्याद्री महाराष्ट्र हे शब्द कानावर पडताच प्रथम आठवतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यानंतर आठवतात ते बेलाग अभेद्य किल्ले. या गडांच्या दगडांमध्ये एक कहाणी दडलेली, एक इतिहास दडलेला आहे. तोच इतिहास आपल्या सर्वांच्या माहिती व्हावा म्हणून युवा महाराष्ट्राने वैभव महाराष्ट्राचे या नावाने कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे वैभव महाराष्ट्राचे ओळख गड किल्ल्यांची. या भागात युगंधर युट्यूब चॅनलचे संस्थापक माननीय श्री विशाल सावंत सर उपस्थित होते. त्यांनी चित्रफितींच्या माध्यमातून गडावरील चिन्हे, गडांचे प्रकार, त्यांची बांधणी व गडावरील पाण्याची व्यवस्था याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सही शेअर केले. कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणजे गड संवर्धन एक लोक चळवळ. या विषयावर मार्गदर्शक म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्री श्रमिक सर गोजमले हे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून गड संवर्धन म्हणजे काय, गडांची डागडुजी, तत्कालीन वस्तूंचे जतन व ऐतिहासिक वारसांच्या संवर्धनाची गरज समजावून सांगितली. नेक्स्ट. गगनभेदी नजर ज्याची, पहाडासम विशाल काया, दगदगता सूरही झुकतो आणि वंदितो शिवराया. तापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहासाची गाथा. असा तो जाणता राजा माझा, ज्याच्या चरणी झुकवितो मी माथा, ज्याच्या चरणी झुकवितो मी माथा. महाराष्ट्राच्या नव्हेच तर भारताच्या इतिहासातील तेजाने तळपणारा एक दीपस्तंभ, आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजाहित दक्ष राजा, धर्माभिमानी तसेच परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीणच आहे. पुरंदराच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीमधून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त एकाच राजामध्ये होते. मुलगा, बाप, पती, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यामधून घडणाऱ्या या महापुरुषाचे दर्शन मन भारावून टाकते. शिवाजी महाराज ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती, वीरतेचा तो भाला होता, हर हर महादेवचा नारा होता. सह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नाद होता, कडे कपारी मधनं गरजत होता, तो मर्द मराठ्यांचा वाघ होता, तो मर्द मराठ्यांचा वाघ होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे कलावंतापुढे कालातीत असं राहणारं आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या हातात झालेल्या समाज मनाला खडबडून जागा आणण्याचं काम शिवचरित्र करीत असतं. याच भावनेने दरवर्षी युवा महाराष्ट्र शिवजन्मोत्सव दिनी नाटिकेद्वारे शिवचरित्र साजर करत असतं. शिवजयंती दिनी युवा महाराष्ट्र एक नाटिकेचे आयोजन करते. तो काय, त्याची तयारी आपण सुमारे 1 महिना अगोदर पासूनच सुरू करतो. युवा महाराष्ट्राचा शिवजयंती हा प्रमुख एक कार्यक्रम आहे. नाटकाची पूर्ण तयारी म्हणजेच नाटकाची कथा, कॉस्ट्युम्स, प्रॉप्स, अभिनेते, नृत्य कलाकार आणि संगीत हे सर्व युवा शिलेदार स्वतःहून करत असतात. ह्या 1 महिन्यात आपले युवा महाराष्ट्राशी असलेले नातं घट्ट होण्यास मदत होते आणि आपला शिलेदारांसोबत एक बॉन्ड तयार होतो. विद्यार्थ्यांना या नाटिकेच्या माध्यमातून आपले कलागुण सादर करण्यातही एक व्यासपीठ तयार होतं. त्यानंतरचा इव्हेंट म्हणजे स्टडी टूर. हे मागील वर्षी 2021 रोजी झालेलं शिवजयंतीचे फोटो. स्टडी टूर. आपण प्रतिवर्षी शिवजयंती या प्रकारे साजरी करत असतो, नाटिका वगैरेचे सादरीकरण करत असतो. परंतु या पॅन्डेमिक मध्ये सर्वांची सेफ्टी लक्षात घेता नाटकाऐवजी स्टडी टूरचे आयोजन करण्यात आले. या स्टडी टूर मध्ये आपल्या शिलेदारांनी किल्ले राजगडाला भेट दिली. शिलेदारांनी तिथला परिसर, गावे, स्थानिक लोकांचे राहणीमान त्याचा अभ्यास केला. तिथली पाण्याची व्यवस्था, किल्ल्यांची रचना, बांधकाम, हल्ले आणि वेढे यामधून वाचण्याची प्रणाली याचं निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तत्कालीन तंत्रज्ञान हे खूप प्रगत होते. यानंतरचा इव्हेंट म्हणजे नॅशनल युथ डे, राष्ट्रीय युवा दिवस. प्रतिवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवा महाराष्ट्र युवा टॉक्सचे आयोजन करत असते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांमधील देशाविषयीची भावना घट्ट होण्यास मदत होते. 12 जानेवारी 2020च्या युवा दिनी गर्ल ऑन द फ्लाइंग चेअरच्या नावाने प्रसिद्ध दीक्षाताई दिंडे या युवा टॉक्सच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या.
त्यांनी आपल्या जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला समजावून सांगितला. निश्चितच त्या दिवशी आपल्या युवा शिलेदारांना खूप काही नवीन शिकायला मिळाले. त्यानंतरचा इव्हेंट म्हणजे मराठी राज्यभाषा दिन. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, तसेच तिचा दैनंदिन जीवनातलाही वापर वाढावा म्हणून युवा महाराष्ट्र नेहमीच कार्यरत असते. दैनंदिन जीवनातला वापर वाढावा म्हणून युवा महाराष्ट्र नेहमीच कार्यरत असते. आपला अभ्यासक्रम जरी इंग्रजीमधून असला तरी शक्य तितक्या प्रमाणात आपण मराठीचा वापर करावा म्हणून युवा महाराष्ट्र समूहाच्या वतीने राज्यभाषा दिन साजरा केला जातो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, साऱ्या जगात माय मानतो मराठी, साऱ्या जगात माय मानतो मराठी. विद्यार्थ्यांमधील कविमानाला जागरूक करण्यासाठी कुसुमाग्रजांचे स्मरण करीत आपल्या कॉलेजमध्ये कविकट्ट्याचे आयोजनही आपण करत असतो, ज्यात विद्यार्थी आपण तयार केलेल्या कविता सर्वांसमोर सादर करतात. या कविकट्ट्यामुळे आपल्या विद्यार्थी मित्रांच्या कविमानाचे व कविता कौशल्याचे दर्शन घडून येते. विद्यार्थ्यांनी अजरामर अशा मराठी साहित्याचे वाचन करावे, आपल्या कौशल्यांना जपावे, कलेला संग्रहित करावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला रसिक श्रोत्यासमोर सादर करावी, हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. इन्स्टा लाईव्ह सेशन्स. मित्र हो, आपल्या महाराष्ट्राला शौर्याचा इतिहास लाभलेला आहे, परंतु या इतिहासात काही वादग्रस्त विषय असे आहेत ज्यावर युवांनी चर्चा करायला हवी. म्हणूनच युवा महाराष्ट्राद्वारे इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून आपण काही चर्चासत्रांचे आयोजन करतो. हा कार्यक्रम म्हणजे एक परिसंवाद असतो, ज्यात सादरकर्ते सादरीकरणाबरोबरच आपण विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देत असतात. मित्र हो, निरंतर सामाजिक कार्यामध्ये हातभार लावत अशा अनेक इव्हेंटचे आपण आयोजन करत असतो, पण ते सर्व इव्हेंट्स तुम्हाला एकदाच सांगणे शक्य होणार नाही, कारण आपल्याला वेळेचे बंधन आहे. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वात वळत आहोत. तुम्ही युवा महाराष्ट्रामध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला या इव्हेंटची पुरेपूर माहिती मिळेलच, हे निश्चितच आहे. ओव्हर टू यू रुचिता. थँक्यू. थँक्यू महेश, स्नेहल, प्रियंका, साक्षी आणि अजय. आपण युवा महाराष्ट्राच्या ऍक्टिव्हिटीज आणि इव्हेंट्स बद्दल खूप चांगली माहिती दिली आणि त्या ऍक्टिव्हिटीज मागचं कारण पण खूप उत्तम प्रकारे समजवलं. अशी अपेक्षा ठेवते की आपण सगळ्यांना युवा महाराष्ट्र बद्दलची पुरेपूर माहिती मिळालीच असेल. जर असं कोणी असेलच ज्यांना अजून युवा महाराष्ट्र बद्दल काही डाऊट असतील, ते आम्हाला डायरेक्ट विचारू शकता. इफ एनीवन हॅज एनी डाऊट, प्लीज फील फ्री टू आस्क एनिथिंग. वी ऑल आर हिअर टू गाईड यू. किंवा आपण चॅटबॉक्स मध्येही मेन्शन करू शकता. होप सगळ्यांना युवा महाराष्ट्र बद्दल सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. मी आता गणेश पाटील सरांना विनंती करते की ते आपल्या सगळ्यांना युवा महाराष्ट्र बद्दल मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम नवीन आपल्या समूहामध्ये युवा महाराष्ट्र परिवारामध्ये सामील झालेल्या नवीन सभासदांचं, मेंबर लोकांचं मी स्वागत करतो. आणि जे ऑलरेडी आपल्या ग्रुपला जुळलेले आहेत, जे आधीपासून जुळलेले आहेत, ज्यांनी कार्यक्रमाचं व्यवस्थापन, आजच्या कार्यक्रमाचा असू द्या किंवा आधीचे कार्यक्रम असू द्या, याचं व्यवस्थापन केलं आहे, यांच्याबद्दल त्यांचं पण खूप कौतुक करतो. युवा महाराष्ट्र ग्रुप बद्दल ऑलरेडी आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे, पण मला तरी वाटते आपण एक दिवस जरी पूर्ण घेतला तरी आपले पूर्ण इव्हेंट असू द्या, कार्यक्रम असू द्या, लोक मदतीचे आपले वेगवेगळे पर्याय असू द्या, ते सांगणं कठीण आहे. भले आज आपण एक छोट्या किंवा छोटेखानी प्रोग्राम मध्ये आपण सगळ्यांना याबद्दल माहिती देत आहोत, तरी पण मी म्हणेल जे जॉईन आहेत किंवा जे जॉईन नव्याने होतील त्यांना समजेल. आणि बऱ्यापैकी आज बघितलं तर गुगल मीटला 100 लोक जॉईन होऊ शकतात. ते 100 जॉईन आहेत. आपण युट्यूब लाईव्ह सेशन पण केलं आहे. जे जॉईन झालेत किंवा आज जॉईन होणार आहेत त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना, आणि फक्त मित्र-मैत्रीण असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल आपल्या परिवारातील सदस्यांना, भले इथे काही वयाचे असतील, त्यांना पण आपण याच्यामध्ये सामील करू. सेवेचं एक सत्कार्य आपल्या हातून घडावं. कोरोना परिस्थितीमध्ये आपण बघितलं आहे, रक्तदान केलं, आपण प्लाझ्मा डोनेशन वगैरे ते काम आपण केले, पण त्याचबरोबर आपण इमर्जन्सीमध्ये लोकांना बेड अवेलेबल करून दिले.
बऱ्याच वेळेला मला अननोन नंबरवरून फोन यायचे ज्यांचा माझी काही ओळख नाही. मी आपल्या शिलेदारांकडे, आपल्या ग्रुपच्या मेंबरकडे माहिती सुपूर्द करायची आणि त्यांनी लोकांना बेड अवेलेबल करून द्यायचे. म्हणजे याच्यातून काही लोकांचे जीव वाचलेत. त्यांनी नंतर आपल्याला आभार प्रदर्शन, थँक्यू मेसेजेस वगैरे ते पोहोचले. याच्यामध्ये सांगायचे एक आहे की जरी आपण युवा महाराष्ट्र ग्रुप, जरी शिवछत्रपती आपण म्हणत आहोत, तरी आपलं एक महत्वाचं कार्य आहे की आपण लोकसेवा करत आहोत, आपण जनसेवा करत आहोत आणि ते आपण अविरत करणारच आहोत. त्याच्यासाठी आपल्याला आणखी परिवारात नवीन जॉईन होता तो खूप आपण आजचं काम केलं आहे, करत राहणार. आणि चांगली एक बातमी म्हणजे येणाऱ्या काही दिवसात महाविद्यालय, शाळा तर सुरू झाल्याच आहेत, ते पण सुरू होणार आहेत. तर मी आशा करतो की आपला शिवजयंतीचा कार्यक्रम किंवा त्याच्या आधी आपला थँक्यू सो मच. धन्यवाद सर, तुमचं मार्गदर्शन सदैव आमच्या मागे असंच राहू द्यात आणि आम्ही नक्की प्रयत्न करू की युवा महाराष्ट्र असंच पुढे कायम चालू राहावं. आता मी सिनियर्सला विनंती करते की त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन करावं. सो सिनियर्स प्लीज गाईड अस. सिनियर दादा, ओमकार दादा. हॅलो, आवाज येतोय? हो दादा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खूप चांगल्यारीते सगळ्यांना समजवलं की युवा महाराष्ट्र नेमकं काय आहे. पण किती आपण पीपीटी थ्रू किंवा ऑनलाईन मीडियम थ्रू समजवण्याचा प्रयत्न करा तरी युवा महाराष्ट्र हे तुम्हाला समजेल, पण नेमकं आपण कसे कामं करतो हे तुम्ही आता कॉलेजमध्ये आल्यावर तुम्हाला चांगल्यारीते ते तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल. त्यामुळं ही अपेक्षा करतो की कॉलेजमध्ये आल्यावर तुम्ही सगळे एक फॅमिली थ्रू जमणार आणि आपण युवा महाराष्ट्र एक क्लब किंवा कॉलेज क्लब म्हणून एक फॅमिली समजतो. युवा महाराष्ट्र ही आपली फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीतून सगळं आपण कामं करत जातो. त्यामुळे असेच तुम्ही युवा महाराष्ट्राशी जुळलेले राहा आणि नक्कीच आपण पुढं काही समाजकार्य करू आणि नक्कीच एक दुसऱ्याचा हात पकडून आपल्याला पुढं समाजासाठी कार्य करायचे किंवा आपलं जे कल्चर आहे मराठी कल्चर ते पुढे घेऊन जायचं. थँक्यू दादा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिल्याबद्दल. आता अजून मी काही सिनियर्सला परत विचारते की प्लीज कोणी अजून गाईड करायचं असेल तर प्लीज करू शकता तुम्ही. सर्वांना नमस्कार. मी ओमकार बागले. युवा महाराष्ट्र का जॉईन करावं हा जो एक सगळ्यांसमोर प्रश्न असतो सुरुवातीला. कॉलेजमध्ये एवढे ग्रुप्स आहेत, एवढे रोटरॅक्ट असेल, NSS असेल, इतरही कॉलेज आपले ग्रुप्स आहेत, मग युवा महाराष्ट्रच का जॉईन करावं. येस, तुम्ही इतरही ग्रुप जॉईन करा, टेक्निकल असतील, नॉन टेक्निकल असतील, पण युवा महाराष्ट्र हे एक समाजासाठी काम करणारा ग्रुप आहे की जो मुलांनीच तयार केलाय, मुलांसाठी तयार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ही एक फक्त कडी सगळ्यांमध्ये कॉमन आहे. एक विचार सगळ्यांच्या मनात असा आहे की बाबा समोर एखादं काम दिसतंय जे समाजाप्रती आहे, पण ते दुसऱ्यांनी करावं हा एक विचार सगळ्यांच्या मनात असतो. किंवा बाबा मी एकटा हे काम कसं करू. तेव्हा हे जे युवा महाराष्ट्र आहे, हे जे युवा शिलेदार संस्था नाव आहे, हे एक मोठं पाठबळ म्हणून आपल्या पाठीशी उभे राहतं आणि आपल्याला ते काम करायची प्रेरणा देतं. कुठलाही बदल जर समाजात घडवायचा असेल तर सुरुवात आपल्यापासून करायला हवी हा एक विचार युवा महाराष्ट्र मनात रुजवतं आणि आपल्याला हे काम सुरू करायला प्रेरणा देतं. जे काम
4 वर्षापूर्वी आम्ही केलं, आमच्या सिनियर्सनी केलं, आज ते तुमच्यापर्यंत पोहोचलं, हे नक्कीच त्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे. युवा महाराष्ट्रामधून तुम्हाला स्टेज डेअरिंग, एक मैत्रीपूर्ण वातावरण, एक कुटुंब तुम्हाला नक्कीच मिळणार. जे आम्ही अनुभवलं ते किंवा त्याच्याहूनही छान गोष्टी तुम्ही अनुभवाल. कटू वाईट गोष्टी असतात, एक कुटुंब म्हणलं की थोडे मतभेद येतात, रुसवा फुगवा येतो, पण त्यात एक गोडवा असतो. तो गोडवा तुम्ही नक्कीच या युवा महाराष्ट्रामध्ये अनुभवाल. एक माणुसकीचा ओलावा तुम्ही इथे अनुभवाल, याची मला नक्कीच खात्री आहे. आणि येत्या काळात जेव्हा कॉलेज सुरू होईल, जेव्हा आपले इव्हेंट्स चालू होतील, पुन्हा एखादा काम आपण पुन्हा हाती घेऊ, जे सर्वांसमोर सर्वांसमक्ष सोबत करता येईल, तेव्हा नक्कीच आपल्या सर्वांची भेट होईलच. आणि मला आवडेल तुम्हा सर्वांना तिथे पाहायला. धन्यवाद. थँक्यू दादा, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन दिलं. असंच कायम आम्हाला मार्गदर्शन देत राहा. आता मी स्वप्नील दादांना विनंती करते की त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन करावं. स्वप्नील दादा. हॅलो. हा दादा, आवाज येतोय. हॅलो सुशांत. हा दादा, हा, आवाज ऐकू येतोय का म्हणलं सगळ्यांना? येतोय दादा आवाज. तर सर्वांना प्रथम नमस्कार. माझं नाव स्वप्नील केंद्रे. तर युवा महाराष्ट्र एक असा समूह आहे की एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला. तर तुम्हीही त्याचा वापर तसाच कराल अशी आशा करतो. आणि मुलांनी खूप सुंदररित्या कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो, का तर त्यांनी हा वसा असाच पुढे चालू ठेवलाय. आणि आता जे आता 3rd इयर 4th इयरला आहेत किंवा 1st इयर 2nd इयर आहेत, त्यांनाही सांगतो, थोडं अभ्यासाकडे पण लक्ष द्या. या गोष्टी करता तुम्ही स्वतःचा प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटतोय, चांगल्या गोष्टी आहेत. 1st, 2nd, 3rd इयरच्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुमचा एक गोल सेट करा. गेट वगैरे करायचं असेल, युपीएससी वगैरे करायचं असेल, त्यासाठी अभ्यास सुरू करा. 4th इयरचे विद्यार्थी ज्यांना प्लेसमेंट हवी असेल, प्लेसमेंट भेटली असेल, त्यांनी अजून मोठ्या पॅकेजसाठी ट्राय करा. ज्यांना नाही भेटली त्यांनी प्लेसमेंटसाठी अजून कसं तुम्हाला प्लेसमेंट मिळेल त्याकडे लक्ष द्या. 200-300 वर्षापूर्वीच्या ते प्लॉट बिट आता जास्त काय पडू नका. अभ्यासावर पण तेवढंच लक्ष द्या जेवढं या गोष्टींकडे लक्ष देत आहे. तर आय होप की सगळ्यांना माझा हेतू काय तो कळला असेल, की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करा, पण त्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, एवढंच फक्त सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा, आम्ही हे सर्व नक्की लक्षात ठेवू आणि पुढे चालू. आता अजून कोणी सिनियर्स असतील तर ते प्लीज आम्हाला गाईड करू शकता. नमस्कार, मी श्वेता कुलकर्णी. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की आता एवढी मोठी जबाबदारी अंगावर पडतीये. महाराजांचे असे विचार होते की त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या डोळ्यासमोर कोणतीही गोष्ट घडत असेल, मग ती समाजाला त्रासदायक असेल किंवा त्याचा काही वाईट इफेक्ट होत असेल, तर त्याविषयी त्वरित ॲक्शन घेतली जायची. तर मग मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्यावर जी जबाबदारी आहे ती उत्तम प्रकारे पेला, डोळे उघडे ठेवून काम करा. जर दिसतंय की समाजात आपली गरज आहे तर मदतीसाठी कधीच मागचा पाय टाकू नका. नेहमी एक पाऊल पुढेच राहा, जमेल तेवढी मदत करा. आणि आपल्याकडे आता मनुष्यबळ बऱ्यापैकी आहे, तर विचार करा, काही नवीन नवीन गोष्टी करता येतील ज्यातून समाज प्रबोधन होईल, ज्यातून महाराजांचे विचार सगळीकडे पसरतील आणि बस बाकी समाजाला मदत होईल, एवढंच, बाकी काही नाही. धन्यवाद. थँक्यू ताई, खूप छान प्रकारे आम्हाला समजून सांगितलं. आम्ही नक्कीच ते लक्षात ठेवू आणि पुढे चालू. अजून कोणी असतील तर ते प्लीज आम्हाला मार्गदर्शन करू शकता. आहे का अजून कोणी सिनियर्स जे आम्हाला मार्गदर्शन करू शकतं ते?
ठीक आहे. तर आपण मग आता पुढे जाऊयात. थँक्यू. Hello everyone, myself Aditi Jadhav. Well, I have just observed that here are some people present who might not be familiar with Marathi. So, I would like to introduce you all with Yuva Maharashtra. Talking about Yuva Maharashtra, basically, if we have to elaborate Yuva Maharashtra in a single sentence, then we can say that Yuva Maharashtra works on Chhatrapati Shivaji Maharaj ideology. Yuva Maharashtra works for the nation and our society. You guys might be thinking that what does Yuva Maharashtra exactly do and who runs this? Let me tell you all that Yuva Maharashtra is run by today's young volunteers, and we do social works like blanket donation, orphanage visits. We have served as the helping hands for the police by bringing the youth together for various kind of festivals like Ganeshotsav and Navratri. We have conducted blood donation camps, eye donation camps, and along with this, we have also conducted the online classes for students so that no one is deprived of education during this pandemic. Yeah, we do social work, but this is not where we are stopping. We also inspire the youngsters to do social work along with us. Basically, we inspire them to contribute themselves towards our nation and our society. Because all we know or we have been told that today's youngsters are the future of India. Hence why I am trying to make this true. So far you guys might be thinking that Yuva Maharashtra is a social club. But this is not where we are limited. Along with this, Yuva Maharashtra is trying to preserve the Indian culture and historical tradition. We are achieving this by doing the fort conservation and celebrating legendary leaders' contribution towards our nation. Now the main question arises in everyone's mind that what will we gain from Yuva Maharashtra? And I think which is quite obvious. Well, let me assure you all that our Yuva Maharashtra would definitely provide you a platform to give space to the rest of our artistic talents and will help us out in boosting our skills. We will get a chance to explore and experience various activities, and this will surely help us to improve our leadership quality along with stage daring and public speaking. This will help us to improve our confidence. For us, Yuva Maharashtra was, is and will always be a family, a YM family, and I would like to welcome you all to be the part of this family. Thank you. आतापर्यंत आपण पाहिलं युवा महाराष्ट्र नक्की काय आहे आणि ती कोणती कामं करतं. पण युवा महाराष्ट्र एवढ्यापुरतच मर्यादित नाही. त्यासोबत अनेक भावना, नाती जोडली आहेत. आता माझी काही मित्र तुम्हाला युवा महाराष्ट्र समूहाकडून आम्हाला काय मिळालं आणि युवा महाराष्ट्र का जॉईन करायला हवं हे सांगतील. एक्सपिरियन्स शेअरिंग म्हणजेच अनुभव कथनासाठी मी सुशांत जेना याला आमंत्रित करते. ओव्हर टू यू सुशांत. नमस्कार मंडळी, माझा आवाज येतोय ना? हो. नमस्कार मंडळी, मी सुशांत जेना. मी FE पासून युवा महाराष्ट्र मध्ये आहे. कारण सोशल वर्क होतं. सोशल वर्क मुळे मी युवा महाराष्ट्र जॉईन केलता. माझ्याबद्दल पहिलं सांगायला गेलं तर मी फर्स्ट सेमिस्टर मध्ये असा स्टुडंट होतो, त्याला एन्झायटी होती, स्टेज फिअर होता आणि फुल असं इन्फेरिटी कॉम्प्लेक्स भरून होता. आता मी तुमच्या समोर एवढं बोलतोय ह्याचं सगळं क्रेडिट मी युवा महाराष्ट्राला देतो. माझ्या युवा महाराष्ट्र मला टोटल चेंज केलं. असं पोरग ज्याला आपले क्लासमेट तर काय आपले बॅचमेटचे पण नाव माहित नव्हते, ते पोरग आता सगळ्या डिपार्टमेंट मध्ये माझे कॉन्टॅक्ट आहे, ते मी युवा महाराष्ट्रामुळे घडले. युवा महाराष्ट्र मला टोटल चेंज केले. ते एक प्लॅटफॉर्म आहे स्टुडंटला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. मी माझा पहिला इव्हेंट जो होता, जो गट संवर्धन, त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. गट संवर्धनला जाताना मी एकटा FEचा होतो, कोणी दोस्त नव्हतो सोबत. सगळे युवा महाराष्ट्राचे मंडळी होते, सिनियर मंडळी. जाताना माझ्या ओळखीचे कोणी नव्हते, पण रिटर्न येताना माझे 31 फ्रेंड झाले. हे युवा महाराष्ट्राचे एक मॅजिक आहे, लगेच कनेक्ट करून घेते स्टुडंटला, लगेच जोडून घेतो.
युवा महाराष्ट्राला मी नेहमी फॅमिली म्हणतो. माझी फॅमिली आहे युवा महाराष्ट्र. सगळ्याला कधीही इंट्रोड्यूस करताना युवा महाराष्ट्र माझी फॅमिली आहे म्हणून सांगतो. याचं कारण पण एक सांगतो, एक एक्झाम्पल देऊन. शिवजयंती आपलं मेन इव्हेंट, त्याची तयारी चालू होती. मी प्रॉप टीम मध्ये होतो. आपलं प्रॉपचे कामं चालू होते. रात्री खूप उशीर झालता. कॉलेजमध्येच होतो आपण. झोप येत होती मला. तर आता खाली अनकम्फर्टेबल सगळे सामान पडून असल्यामुळे मी कम्फर्टेबल फील करत नव्हतो. तर स्वप्नील दादा होते तेव्हा आमच्यासोबत. स्वप्नील दादानं ते कळालं, तर त्याने बसले आणि त्याने म्हणले त्यांच्या मांडीवर डोकं ठेवायला सांगितले होते. आणि मी झोपलो त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून. न कळतपणे मी 2-3 घंटे झोपून होतो आणि दादा माझ्यासाठी तसंच बसून होते. ते माझ्यासाठी खूप असं मॅजिकल फिलिंग आहे, खूप असं अटॅचमेंट आहे. ते तेव्हापासून म्हणजे युवा महाराष्ट्रासोबत एवढी बॉन्डिंग वाढली ना. म्हणजे 1 महिन्यापासून मी काम करतोय, माझ्यासाठी दादा 2-3 घंटे तसेच बसून आहेत. म्हणजे हे फिलिंगच एक्सप्रेस करू शकणार एवढी बेस्ट फिलिंग आहे माझ्यासाठी पर्सनल. यासाठी मी युवा महाराष्ट्राला फॅमिली म्हणतो. युवा महाराष्ट्र आपल्याला एक बॉन्डिंग असतो, एक कनेक्शन असतो, ते कधीच तुटू शकत नाही. युवा मास्टर स्टुडंटसाठी एक प्लॅटफॉर्म आहे, जे आपले स्किल डेव्हलप करायला इम्प्रूव्ह करतात, स्किल बाहेर काढतात, हिडन स्किल. मला माहित नव्हतं की मी एवढं बोलू शकतो, मी ऍक्टिंग करू शकतो. युवा महाराष्ट्राला ते पाहिलं, ते स्टुडंट कडून काढून घेतात, आपले स्किल्स काय आहेत ते डेव्हलप करतात. आणि खूप जणाला असं मिसअंडरस्टँडिंग असतो, युवा महाराष्ट्र फक्त रिजनल ऍक्टिव्हिटी करतो, पण तसं काही नाही. युवा महाराष्ट्र कल्चरल ऍक्टिव्हिटी करतो आणि युवा महाराष्ट्र सगळ्यासाठी ओपन आहे. असं फक्त स्पेसिफिक एका कम्युनिटीसाठी नाही आहे. युवा महाराष्ट्र सगळ्याला वेलकम करतो, सगळ्या सोबत मिळून घेतो आणि सगळेजण युवा महाराष्ट्र जॉईन करा, एवढीच मी इच्छा दर्शवतो. आणि युवा महाराष्ट्र मला जे काही दिले त्यासाठी थँक्यू फॉर गिव्हिंग मी चान्स. थँक्यू ऋतुजा. थँक्यू सुशांत. पुढील अनुभव कथनासाठी मी अंशिका सिंग हिला आमंत्रित करते. Thank you, Rutuja. Am I audible? येस येस. Okay. A very good afternoon to one and all present here. Myself, Ansika Singh, student of third year electrical engineering. It's an honor for me to share my work experience as a Yuva Maharashtra volunteer. Starting from the day जब मैंने ये सोचा कि मुझे YM ज्वाइन करना चाहिए. It was the most auspicious day, शिव जयंती. Fortunately, हमारे lectures offline थे and we witnessed Run Dhurandhar, one of the most dramatic and energetic शिव जयंती ever. उस दिन जो रश, जॉय और वाइब थी, उसे वर्ड्स में डिस्क्राइब करना शायद ही पॉसिबल हो. इवेंट एंड होते ही एंड क्या इन द मिडल ऑफ द इवेंट ये डिसाइड कर लिया था कि वाईएम ज्वाइन करना ही है. बट देयर वाज अ क्वेश्चन इन माय माइंड. आई गेस मेनी ऑफ यू माइट हैव द सेम. क्वेश्चन वाज क्या वाईएम में जिन्हें मराठी आती है उन्हें ही लेते हैं. तब मेरे फ्रेंड सुशांत ने मेरा डाउट क्लियर किया. उसने बताया कि मराठी आना चाहिए, ये मैंडेटरी नहीं है. इनफैक्ट आमिर दादा और बहुत से सीनियर्स, इवन सुशांत खुद एक एग्जाम्पल है कि कैसे वाईएम सबको अपॉर्चुनिटी देता है. Then what? I immediately joined YM. But unfortunately, COVID arrived. So sad ना? उस situation में घर में boredom था. We was feeling like we are useless. That's when YM came up with an initiative to teach students who didn't have education facilities in COVID situation. I had an opportunity to become a tutor there, and students से interact करके उन्हें पढ़ा के जो खुशी मिलती है, it can't be expressed. I honestly don't have words to express how grateful I am towards YM for providing me the stage, opportunity, and enhancing my skills and confidence. This is the smallest part of how much YM benefits us and our personality. A huge thank you to Yuva Maharashtra and all of you for hearing me patiently. Thank you. बापरे, खरंच सुशांत, अंशिका, तुमचं हे अनुभव कथन तर ऐकतच राहावं असं वाटतंय. परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण समारंभाच्या पुढच्या पर्वाकडे वळूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले हे सोशल मीडिया हँडलिंग्स आहेत, इंस्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, फेसबुक. यावर जाऊन सुद्धा तुम्ही आपले युवा महाराष्ट्र काय काम करतं याची माहिती मिळवू शकतात.
अगदी तुम्हाला उत्सुकता आणणारं आहे, नक्की चेक करा. बघा, मी अजूनही विचारते, कोणाला काहीही डाऊट असेल किंवा युवा महाराष्ट्राबद्दल काहीही विचारायचं असेल, ते माईक ऑन करून विचारू शकतात, अनम्यूट करा किंवा चॅट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात. मे बी कोणाला काहीच डाऊट नाहीये असं वाटतंय. कुणाला काही डाऊट असतील तर नक्की विचारा, फ्री फील करा काही शेअर करण्यासाठी. कुणाला काही सजेशन्स असतील ते सुद्धा सांगा. आपण सगळे इथं एका प्लॅटफॉर्मवर एका लेवलचे आहोत, त्यामुळं फील फ्री टू शेअर एनिथिंग. एक क्वेश्चन आलाय चॅट बॉक्स मध्ये, रजिस्ट्रेशन फी नाही, रजिस्ट्रेशन फी नसते. हॅलो. हा दादा बोला. मी हा एक समज मुलांचा काढू इच्छितो की रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे आपला, तो फॉर्म फक्त आपण मुलांची माहिती गोळा करण्यासाठी घेतो. आता त्या फॉर्म मध्ये सुद्धा तुमचे नाव, तुम्ही कुठल्या भागातले आहात, परत तुमचा ब्लड ग्रुप काय, अशी साधारण एक माहिती असते, जी की आपल्याला कुठे ना कुठे फायदेशीर असू शकते. जसं आता कोविडमध्ये त्याचा आपल्याला फायदा झाला. तुमचे आपण ब्लड ग्रुप विचारतो, कारण कधी समजा एखाद्या वेळेस ब्लडची इमर्जन्सी असेल, भेटत नसेल, तर आपण हा डेटा यूज करून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि आपलं काम करून घेऊ शकतो. सो त्यासाठी हे आपल्याला रजिस्ट्रेशन करणं असतं. याची कुठलीही फीज नसते. युवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं फीज वगैरे नाहीये, किंवा कुठेही तुम्हाला पैसे द्यायचे किंवा काय असाही कुठलाही काही प्रकार नाहीये. सो ही गोष्ट जर कोणाला डाऊट असेल तर तो पहिले काढून टाका. मी पुन्हा सांगतो, हा ग्रुप मुलांचा आहे, मुलांसाठी आहे, समाजासाठी काम करण्यासाठी आहे. सो इथे सगळे तुमचे ताईदादा असणार आहेत, मित्रच असणार आहेत. पैसे किंवा काही इथे तुमच्याकडून घेतले जाणार नाहीत. येस, कंटिन्यू. थँक्यू. नक्कीच दादा. बघा, आतापर्यंत कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकली जाईल, त्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. अजून एक मुद्दा ऍड करायचा होता. आत्ताच आपण सगळ्यांनी शिवजयंती वगैरे यांसारखे इव्हेंट पाहिले, तर एवढ्याचा खर्च किंवा या गोष्टी कोण करतं? तर तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी, मी सांगतो, आत्ताच रजिस्ट्रेशन लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. कारण मार्केटिंग हा खूप महत्वाचा विषय असतो, जिथं तुम्ही तुम्हाला स्वतःला जाण्याची संधी मिळते त्या लोकांपर्यंत, आणि जे स्पॉन्सर आहेत आपल्याला ते स्वतः आपण जाऊन मिळवतो. त्यामुळे तिथं कम्युनिकेशन स्किल असेल, इतर गोष्टी असतील त्या सुधारतात. तर एवढंच ऍड करायचं होतं. थँक्यू. ओमकार दादा, चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर. मी आन्सर देऊ हो शकतो सर. त्या प्रश्नाचं. हा, सर्टिफिकेट आपण जर का फक्त जॉईन केल्यानंतर सर्टिफिकेट न देता आपण जसं ऍक्टिव्हिटीज केल्यात, म्हणजे आपलं ट्युटर असू द्या किंवा ब्लड डोनेशन वगैरे, आपण त्याला सर्टिफिकेट नक्की प्रोव्हाइड करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अराईज किंवा ती सोसायटी असू द्या सर, किंवा तुमचा आवाज बाकीचे ब्रेक होतोय. हॅलो हॅलो आवाज येत नाही. आता क्लिअर आहे. येस, सर्टिफिकेट आपण जॉईनिंगला सर्टिफिकेट न देताना आपण ज्या बाकी ऍक्टिव्हिटीज घेतो त्याच्यात सर्टिफिकेट हा आपला महत्वाचा मुद्दा नसून समाजसेवा हा आपण स्वतःच आपण ज्याला सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो त्या गोष्टीकडे आपलं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. मला तरी वाटते ऋषिकेशचा डाऊट नक्कीच क्लिअर झाला असेल.
हो सर. येस येस. सर कॉलेज अटेंडन्स बद्दल काय मग त्याचं काय करायचं? अटेंडन्स बद्दल तुमचं एकही लेक्चर मागच्या 5 वर्षापासून आपण शिवजयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत. तुम्हाला कधीही त्या बाबतीत तुमचा अटेंडन्स कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही. भलेही आपले कुठलेही इव्हेंट असू द्या, कितीही इव्हेंट असू द्या, त्याबद्दल आपण निश्चिंत राहायचं. तुम्हाला ते कॉम्पन्सेट करायची गरज पडत नाही. आपले मॅक्सिमम इव्हेंट जे आहेत ते कॉलेजमध्येच असतात. काही इव्हेंट जे बाहेर आहेत ते आपण विकेंड्सला किंवा हॉलिडेज वगैरे आहे तेव्हा आपण हे इव्हेंट घेत असतो. ओके ओके सर, थँक्यू सर. ओके. ऋषिकेश, जसं तू अटेंडन्स बद्दल विचारलं, तर वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं हे तुला युवा महाराष्ट्र नक्की शिकवेल. नक्कीच नक्कीच. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे ज्युनियर्स? कोणाला काही कुठलीही प्रकारची शंका असेल प्लीज एक क्वेश्चन आहे सिनियर्स, दादा कोणी उत्तर देणार याचं? NSS आणि YM युवा महाराष्ट्र ह्या हे दोन वेगळे ग्रुप्स नक्कीच आहेत. NSS जे आहे ते जर टेक्निकल टर्म्स मध्ये पाहिलं तर NSS हे युनिव्हर्सिटी कडून आलेला एक प्रोग्राम आहे. एक त्याचं फुल फॉर्म जर पाहिलं तर नॅशनल सर्व्हिसेस स्कीम, जे युनिव्हर्सिटीकडनं चालवलं जातं, जे खूप वर्षापासून चालवलं जातं. अर्थात दोन्हीचा मोटो हा एकच आहे की आपल्याला स्वतःचे डेव्हलपमेंट करायचे आहे, समाजासाठी काहीतरी काम करायचंय. हा एक मोटो घेऊनच दोन्ही ग्रुप्स चालतायत, दोन्ही ग्रुप्स काम करतायत. कधी कधी अशाही गोष्टी होतात की जिथे हे दोन्ही ग्रुप मिळून काम करतात. सो इथे असं हाच ग्रुप जॉईन केला पाहिजे किंवा तोच ग्रुप जॉईन केला पाहिजे असंही काही नाहीये. दोघंही सारखेच काम करतायत. फक्त फरक इतकाच की युवा महाराष्ट्र जे आहे ते आपण स्वतःसाठी केलेलं एक ग्रुप आहे, एक काम आहे. तर युवा NSS मात्र कॉलेज थ्रू एक ऑफिशियल असं आलेला ग्रुप आहे किंवा स्कीम आहे. बस एवढाच आहे, तो दोघांमध्ये डिफरन्स आहे. बाकी काम तर जवळपास सारखंच राहतं, कधी कधी सोबतही राहतं. आम्ही सुद्धा मेंबर्स असताना NSS सोबत काम केलेलं आहे, NSS साठी काम केलेलं आहे. सो काम म्हणताल तर आपण सोबतच राहील, बस याच्याशिवाय काही फरक नाही. एक गोष्ट मी ऍड करू इच्छितो. NSS चे जे डायरेक्टिव्ह आहेत किंवा ज्या गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला युनिव्हर्सिटीकडून भेटलेल्या असतात. जे बरेच काही कार्यक्रम आहेत ते आपण व्हॉलंटिअर बेसला पण करत असतो NSS ला, आणि बऱ्यापैकी ज्या सूचना आहेत त्या आपण युनिव्हर्सिटीच्या फॉलो करत असतो. म्हणजे काय आहे, तुम्हाला NSS मध्ये एक डायरेक्शन भेटली आहे, तुम्हाला त्याच्यात काम करायचं आहे. युवा महाराष्ट्र ग्रुपमध्ये तुम्हालाच तुमचं डायरेक्शन ठरवायचं आहे आणि तुम्हालाच त्याच्यानुसार काम करायचं आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. बेसिक डिफरन्स हाच आहे. दोघांना काम सेम करायचं आहे, दोघांना तेच करायचं. म्हणजे जसं ओंकारने सांगितलं, बऱ्याच वेळेला आपण बरोबर पण काम केलं आहे, ठीक आहे. आणि NSS ला युनिव्हर्सिटी जसं आहे तसं टीचर लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. इथे टीचर लोकांचे इन्व्हॉल्वमेंट 0 आहे, मला तरी वाटते 0 आहे. मागच्या 3 वर्षापासून मी सुरुवातीपासूनच, पण मागच्या 3 वर्षापासून मी शिक्षक समन्वयकचं काम करत आहे. पण मला नाही वाटत मी एकाही गोष्टीमध्ये काहीतरी डायरेक्शन दिली आहे, कारण तुम्ही ठरवलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहात. तिथे कोणाचीही तुम्हीच तुमचे स्किल डेव्हलप करत आहात तुम्ही. हे साधा डिफरन्स आहे, बाकी काही दोघांचं काम एकच आहे. नक्कीच सर. अजून कोणाला काही विचारायचं? आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत, तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय.
काही असेल डाऊट नक्की विचारा. तुम्हाला आता डाऊट नसेल, नंतर येत असेल तर तुम्ही ग्रुपवरही मेसेज करू शकता, क्वेश्चन विचारू शकता. तुम्हाला आता ज्या ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे ज्युनियर, त्यांनी तिथेही डायरेक्ट मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाहीत अजून त्यांच्यासाठी लिंक ओपन आहे, लिंक पाठवलेली आहे. सो तुम्ही रजिस्टर करू शकता त्याच्यावर. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल. सो तिथून तुम्हाला कम्युनिकेशन राहील आपल्यामध्ये. तुम्हाला ग्रुप इव्हेंट बद्दल माहिती मिळेल त्या ग्रुपवरूनच. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा आज तुम्ही आलाय, तुम्हाला जर खरंच वाटतंय आता मनापासून की हो आम्ही युवा महाराष्ट्र जॉईन करतोय किंवा आम्ही ह्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकू, तर तुमचं स्वागतच आहे. सोबतच जर तुमचे इतरही कोणी मित्र असतील जे आज प्रेझेंट नसतील पण तुम्हाला वाटते की नाही ही सुद्धा आपल्यासोबत आले पाहिजे, शेवटी कसं आहे, मित्रच मित्राची बाजू घेतो आणि मित्रच मित्राला सांभाळतो. सो तुम्ही ते सुद्धा मित्रांना सुद्धा सोबत घ्या, त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन लिंक पोहोचवा. सो आपण एकत्र अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकू. मला कोणी चॅटबॉक्सचा क्वेश्चन आला. कोणीतरी प्रश्न विचारला होता हो. सर्टिफिकेट बद्दल. हा, हे सर्टिफिकेट आहे आत्ताचं जे आता जो आपला एक इव्हेंट उपक्रम झाला होता, आपण मुलांना शिकवलं होतं आर एस सोसायटी सोबत, जो की मागच्या गणपतीत सुरुवात झाली त्याच्या चतुर्दशीला. पुढे आपण 6 महिने त्या मुलांना ऑनलाईन शिकवलं होतं. त्यानंतरचं हे सर्टिफिकेट आहे जे की आपण मुलांना प्रोव्हाइड केलं होतं. जसं मगाशी एका आपल्या मित्राने विचारलं की कुठलं सर्टिफिकेशन होतं का, तर हे असं तर ऋषिकेशने आपल्याला विचारलं होतं. तर हे सर्टिफिकेशन जे आहे ते अशा पद्धतीने असतं. प्रत्येक इव्हेंट नंतर त्या इव्हेंटचं वेगळं सर्टिफिकेशन असतं. असं होल अँड सोल एकच सर्टिफिकेशन असं कुठलं नसतं. जसं तुम्ही पार्टिसिपेट कराल तसं तुमचं सर्टिफिकेट असेल. नेक्स्ट क्वेश्चन असा एक होता की सर, शिवजयंतीला एवढी गर्दी होत असते, तर कधी भांडणं वगैरे होत असतील तर ते कसं मॅनेज करता? सगळ्यात पहिली गोष्ट सांगायची अशी की भांडणं ही कधी होतच नाहीत आणि झालीच नाहीत. शिवजयंती असते, वैचारिक शिवजयंती असते आणि प्रत्येकाच्या मनात छत्रपतींबद्दलचा आदर असतो. तो आदरच एक खूप मोठी पॉवर आहे सगळ्यांसाठी, आमच्यासाठी, जिथे मॅनेजमेंट करणं आम्हाला सोपं जातं. तरी आपली एक टीम असते मॅनेजमेंटची, एक 50-60 मुलांची, जी की सर्व काही शिस्तबद्ध रीतीने करत असते. आपण मिरवणूक जरी काढली तरी पण तिथे सुद्धा व्यवस्थित लाईन मध्येच 3-3 जणांच्या रो मध्येच आपण चालत असतो. एकदम शिस्तीत आपला सगळा कार्यक्रम असतो. आजपर्यंतचा मी जेव्हापासून बघतोय, सुरुवातीपासून बघतोय, माझा रेकॉर्ड असा आहे की शिवजयंतीला जेवढी गर्दी असते, जेवढा फुटफॉल, जेवढा क्राऊड असतो, तो क्राऊड कॉलेजच्या कुठल्याच दुसऱ्या इव्हेंटला नाहीये. जर पाहिलं तर आपला इव्हेंट हा फक्त 3 तासाचा 4 तासाचा एका दिवसापुरता मर्यादित असतो, तर सुद्धा आपल्या इव्हेंटला 1500 ते 1600 जणांची गर्दी असते. आणि ही गर्दी कुठेच अशी मोबिलाइज करायची किंवा मॅनेज करायची गरज पडत नाही, कारण सर्व मुलांना तेवढी जाण असते की आपण इथे कशासाठी आलो आहोत आणि काय करायला आलो आहोत. थोडासा एक खोडसाळपणा किंवा एक थोडीशी मस्तीखोर मुलं असतात, नाही असं नाही, पण ती सुद्धा शांत बसतात. राजरती बसवण्याचं काम त्यावेळी आपोआपच आपल्याकडनं घडत असतं. सोबत आपल्या मुली देखील मोठ्या प्रमाणात असतात, मुलींचा सुद्धा सहभाग लक्षणीय असतो. मागच्या वर्षी जर पाहिलं तर श्रुतिका गिरमे ही आपली कोऑर्डिनेटर होती वायएमची. सो इथे मुलींचा सहभाग किती मोठ्या प्रमाणात आहे, कसा आहे, हे सुद्धा आपल्याला त्यातून समजतं. एक साधा उदाहरण द्यायचं झालं तर शिवजयंती संपल्यानंतर जेव्हा सगळे बाहेर पडतात तेव्हा गर्दी खूप मोठी असते. तर तेव्हा सुद्धा पहिले मुलींना बाहेर पडण्यास प्राधान्य दिलं जातं. सगळ्या मुली बाहेर पडल्यानंतरच मुलं मागे बाहेर पडतात. एवढं एक कोऑर्डिनेशन ठेवूनच सगळं काम केलं जातं. सो भांडणं किंवा गर्दी मोबिलाइज करणं हा एक पॉइंट कधीच आमच्यासाठी मोठा इश्यू झाला नाही आणि ह्या पुढेही नसेल. प्रथमेश शिरसाटचा एक प्रश्न आहे
की मी डीपीयूचा स्टुडंट नाही तर मी युवा महाराष्ट्र जॉईन करू शकेल का? तर हो प्रथमेश, तुम्ही जॉईन करू शकता युवा महाराष्ट्र. इथे कुठलंही कॉलेजचं बंधन नाहीये किंवा कुठलंही इयरचं बंधन नाहीये. इव्हन पासआउट लोक सुद्धा इथे युवा महाराष्ट्र जॉईन करताय. या आधीही जर सांगायचं झालं तर मनोज पाटील असेल किंवा त्यांच्या पूर्ण टीमची मुलं असतील, ते सुद्धा आपल्यासोबत जॉईन आहेत, अजूनही काम करतायत. सो इथे कुठल्याही प्रकारचं बॅरियर नाहीये. शेवटी आपला मोठं आहे छत्रपतींच्या विचारावर चालणं, समाजात काम करणं, आणि तो मोठो घेऊन जर तुम्ही सुद्धा पुढे येत असाल तर नक्कीच आम्ही तुमचंही स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की तुम्ही आमच्यासोबत पुढच्या कार्यक्रमांना दिसाल आणि नुसतं दिसाल नाही तर मॅनेजमेंटही कराल. नक्कीच सर, थँक्यू. येस. अजून एक प्रश्न आहे अनिकेत सडेकरचा. आय एम एन NSS मेंबर, कॅन आय जॉईन युवा महाराष्ट्र? डेफिनेटली. मी स्वतः NSS चा काम करणारा माणूस होतो. असे भरपूर आमचे सिनियर्स आहेत, ज्युनियर्स आहेत जे NSS सोबत काम करतात. सुशांत इथे तुमच्या समोर आहे. सुशांत सुद्धा NSS चा मेंबर आहे आणि तो सुद्धा युवा महाराष्ट्रामध्ये आता काम करतोय. सो इथे असं काही नाही की तुम्ही जॉईन करू शकता किंवा नाही. तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करू शकता. फक्त एक काळजी घ्या, अशी घ्यावी लागेल तुम्हाला की तुम्हाला दोन्ही गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. अर्थात आम्ही सुद्धा ती काळजी घेतोच की NSS चा इव्हेंट असेल तेव्हा आपला कुठला इव्हेंट क्लॅश होणार नाही, एवढी तर आम्ही काळजी घेतोच. सो तुम्हाला तिथे थोडंसं मॅनेजमेंट फक्त करावं लागतं बस. बाकी पण तुम्ही NSS आणि युवा महाराष्ट्र दोन्ही एकसाथ जॉईन करू शकता. आय थिंक अनिकेत तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. येस दादा, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, कारण आज तर तुमचे डाऊट क्लिअर झाले तर तुम्ही उद्या पुढे एकदम मस्त बिंदास पद्धतीने काम करू शकाल. मग ते पार्टिसिपेशन असो किंवा बॅकस्टेजचं काम असो किंवा मॅनेजमेंट असो. रजिस्ट्रेशन करताना फोटो अपलोड होत नाहीये. ओके ठीक आहे, मी तुम्हाला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करतो. टेक्निकल मीच सांभाळतोय. सो मी चेक करतो ते आणि तुम्हाला सांगतो, कारण आतापर्यंत कधी असा इश्यू आला नाहीये. दादा, तुमचा हा ते फोटोचा साईज एकदा बघा, त्यानुसार हो. फोटो अपलोड होईल. नाही, फोटोची साईज ही आपल्याला 1 GB पर्यंत तशी मी ते सेट करून ठेवलेलीच आहे. फोटो मोठा असला तरी पण तो होतो. फक्त एकदा चेक करा की तुमचं जे फोटोचं नाव असेल ते जास्त मोठं नसावं किंवा फोटो त्या पद्धतीत असावा. तर थोडंसं चेक करा. मी सुद्धा चेक करून तुमच्यापर्यंत पोहोचेल. शिवप्रसाद, तुमचं सरनेम सांगू शकाल सो दॅट मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं इझी जाईल. गायकवाड सर, शिवप्रसाद गायकवाड. ओके ठीक आहे. शिवप्रसाद गायकवाड आणि इयर आणि सांगू शकाल डिपार्टमेंट? इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट सर, सेकंड ओके, इयर. सेकंड इयर, ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न? आत्ताच चॅट बॉक्स मध्ये मयूरने आपल्याला आपले सगळे इंस्टाग्राम हँडल, युट्यूब हँडल चे सगळे लिंक्स दिलेले आहेत. तर तुम्ही तिथे जाऊनही माहिती घेऊ शकता, फॉलोही करू शकता, सो दॅट तुम्हाला अपडेट सुद्धा येत राहतील. जर जर चुकून तुम्ही ग्रुपमध्ये ऍड झाला नसाल किंवा रजिस्ट्रेशनचा काही इश्यू असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल सुद्धा मेसेज तिथे करू शकता, सो दॅट तुम्ही आमच्यापर्यंत ह्या माध्यमातून थ्रू पोहोचू शकता. अजून कोणाला काही विचारायचं असेल, डाऊट्स असतील, शंका असतील तर तुम्ही बिनधास्त विचारा. ऋतुजा, हो दादा. मला असं वाटतं की आता बऱ्याच जणांच्या शंकांचे निरसन झालेलं आहे. कदाचित त्यांचे आता प्रश्न नसतील, त्यांच्या सगळ्यांचं समाधान झालं असेल तर आपण
पुढे जाऊयात. जाताना एकच सांगेल की जर असेल काही कोणाचा अजून प्रश्न इथे बोलता येत नसेल तुम्हाला किंवा वाटत असेल की इथे नाही विचार वाटत नसेल तर तुम्ही आपल्या या लिंक्सवर विचारू शकता किंवा डिरेक्टली आम्हाला मेसेज करू शकता. सो ऋतुजा, ओव्हर टू यू, कंटिन्यू. थँक्यू. एक मिनिट, विल वी गेट सफिशियंट टाइम टू स्टडी ॲज वेल? हो येस, तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणारच आहे. आता सुद्धा जस्ट तुम्हाला समोरच उदाहरण देतो. आपला हा इंडक्शन प्रोग्राम आज रविवारी घेतलाय आपण. का घेतलाय तर इतर दिवशी तुमचे एक्झाम कॉलेजचं शेड्यूल असतं, प्रॅक्टिकल्स असतात. सो आपल्याला तिथे कुठे तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून आपण आज रविवारच्या दिवशी हा कार्यक्रम घेतलाय. सो इथेच तुम्हाला समजत असेल की आपण अभ्यासाला सुद्धा सोबत किती वेळ देतो. मगाशी जसं स्वप्नील सांगितलं की हो आपण हा इतिहास वाचतो, त्या गोष्टींचा अभ्यास करतो, पण सोबतच आपल्याला कॉलेज सुद्धा सांभाळायचंय. सो ते एक गोष्ट आपण प्रत्येक वेळेस सांभाळतो. जसं मगाशी गणेश सर सुद्धा बोलले की आपण कुठेही अभ्यासाशी कॉम्प्रोमाइज करत नाही. तर ते खरंच आहे. आपण पहिले अभ्यास बघतो आणि अभ्यासासोबत आपला टाइम मॅनेज करून ही गोष्ट करतो. सो तुम्हाला तुमच्या अभ्यासाला सुद्धा वेळ मिळेल आणि अभ्यास झाल्यानंतरचा तुमचा जो फ्री टाइम असेल त्या फ्री टाइम मध्ये आपल्याला युवा महाराष्ट्रासोबत काम करायचंय. आय थिंक देवराज तुझा पॉइंट क्लिअर झाला असेल. ओके. येस ऋतुजा, कंटिन्यू. आणि देवराज, अजून एक गोष्ट मी ऍड करेल तुझ्या या क्वेश्चन मध्ये तुला सांगण्यासाठी की जसं तू म्हटलास की अभ्यासाला टाइम भेटतो का, तर आपण जे आता इव्हेंट्स बघितले जे आता आपल्या सिनियर्सने केलेले आहेत, तर तेच सिनियर्स आज काही उच्च शिक्षण घेत आहेत, तर काही चांगल्या ठिकाणी प्लेस झालेत. म्हणजे अभ्यासात काही प्रॉब्लेम येत नाही. सर्व वेळेचं व्यवस्थापन होऊनच आपण सर्व करत असतो. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट असतील तर नक्कीच विचारा. नाहीतर काशीदने एक मेसेज केलाय, मी वाचून दाखवतो. गुड आफ्टरनून ऑल ऑफ द स्टुडंट्स अँड रिस्पेक्टिव्ह टीचर्स. मायसेल्फ महादेव काशीद फ्रॉम एसी इंस्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट. My little suggestion to all is we can take care of all forts in Maharashtra and we can help to poor people more and more with respect our funds. एवढंच, मनापासून आभार, युवा महाराष्ट्र. सो काशीत नक्कीच आपण या गोष्टीवर आताही काम करतोय, या पहिलेही काम करत होतो आणि या पुढेही काम करत राहू. तुझ्या या सजेशन सोबत तुझे काही अजून आयडिया असतील की आपण कसं तळागाळातील गरीब लोकांपर्यंत पोहोचू शकतो किंवा त्यांना कशा पद्धतीने अजून मदत करू शकतो, तर नक्कीच तू आम्हाला ते सांग की आपल्याला आयडियाज दे. सो आपण त्याच्यावरही काम करू. आणि फोर्ट कन्झर्वेशन, किल्ल्यांचं संवर्धन म्हणशील तर ते आपलं मोटोच आहे, ते आपण काम करतोच आहे. त्यासाठी वेगळं असं काही करायची गरज नाही. सोपं साधं सांगायचं झालं तर फक्त व्यायामच्या ट्रेक थ्रूच नाही, जर आपण असंही कधी कुठे किल्ल्यावर गेलो किंवा कुठे फिरत असू ऐतिहासिक जागेवर, तर आपल्याला कचरा दिसतोय, आपण उभ्या सुद्धा तो कचरा गोळा करू शकतो, आपल्या पद्धतीने होईल तेवढं काम करू शकतो. सो अशाही काही गोष्टी आपण स्वतःपासून सुरुवात करून करू शकतो आणि ते आपण आधीही केलेलं आहेच. सो नक्कीच आपण त्या कामातही हातभार लावतोय आणि ते काम हे पुढे अजून असं चालू ठेवू. धन्यवाद काशी तुझ्या या सजेशनसाठी. हा ऋतुजा, बोल. ऋतुजा. हो दादा. येस. मला एक शेवटचा पॉइंट घ्यायचा आहे. तर आता सर्टिफिकेशन बद्दल कोणीतरी तेव्हा बोलत होतं, तेव्हाच बोलायचं होतं, पण मी एक पॉइंट ऍड करतो. जरी सर्टिफिकेट ओव्हरऑल भेटत नसेल तरी तू रिझ्युमे मध्ये तुझ्या जे ऍड करायचं तिथं व्हॉलेंटिअर ऑफ युवा महाराष्ट्र असं ऍड करू शकतो आणि ते बेस्ट असेल. कारण जवळपास सगळ्यांनाच आता माहिती झाली की युवा महाराष्ट्राची मुलं काय करतात. तर ते पण एक पॉइंट आहे. ओके, आपण पुढच्या. हा दादा, काय बोलत होतो?
हंसाने आता जो पॉइंट मांडला की पण गरीब मुलांसाठी त्यांचे आई वडील आता नाही आहेत किंवा कोरोनामध्ये त्यांचं निधन झालंय, अशांसाठी आपण हेल्प करू. तर हो हंसा, नक्कीच आपण करू. सध्या एक विचार चालला आहे असा की एक फाउंडेशन आहे, न्यास फाउंडेशन, ते हे काम करतायत. सो आपण त्यांना सुद्धा जॉईन करून त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करून हे काम अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, त्यांना जी काही मदत हवी असेल शिकवणाऱ्या मुलांची किंवा टीचर्सची, ती सुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड करून हे काम पुढे घेत आहोत. तुझे अजून काही सजेशन्स असतील तर तू नक्कीच आम्हाला ते सांगू शकतेस. मी तुझा गुगल फॉर्म वाचला होता तर सुद्धा तू खूप चांगल्या पद्धतीने सजेशन्स मांडले होते. का युवा महाराष्ट्र जॉईन करतेस किंवा तुला युवा महाराष्ट्राबद्दल काय वाटतं, या गोष्टी तू मांडल्यास ते खरोखरच खूप चांगल्या होत्या. आणि नक्कीच यापुढे आपण एकत्र काम करू असं मला विश्वास आहे. सो थँक्यू तुझ्या सजेशनसाठी. हा ऋतुजा कंटिन्यू. नालंदा. अजून असतील कोणाला डाऊट तर विचारा, नाहीतर मग आपण पुढे जाऊया. सर कन्क्लूड करायचं का मग? येस, हो आपण कन्क्लूड करू शकतो. ओके. नालंदा. प्रथमतः सर्वांचे मनापासून धन्यवाद. इतक्या पेशंटली तुम्ही हे सर्व ऐकून घेतलं. थँक्यू सो मच टू आर सर, आर सिनियर्स अँड ऑल्सो द स्टुडंट्स. आपल्या सर्व सिनियर्स फॅमिलीने वेळात वेळ काढून ज्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केले त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. तुमचे मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळत राहावं एवढीच इच्छा. आणि या क्षणी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की हा अतिशय छान असा आपला इंडक्शन प्रोग्राम संपलेला आहे. पण युवा शिलेदार युवा महाराष्ट्र समूहाचा एक भाग म्हणून तुम्हा सर्व मावळ्यांचा हा आरंभ होय. आतापर्यंत आपल्या सर्व सिनियर्सने ज्या प्रकारे हे सर्व काही चालू ठेवले त्याच प्रकारे आपणही त्यांना प्रेरणास्थान मानून काम करत राहू. तुम्हीही कराल यात काहीच शंका नाही. तसेच यानंतर ऑफलाईन कॉलेज स्टार्ट होईल अशी आशा करू आणि आपण लवकरच भेटू व असे अनेक नवनवीन इव्हेंट्स अजून जास्त जोशाने करू. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. एक सांगायचं होतं, शेवटाला सांगतो. आता पुन्हा संकेतने सर्टिफिकेशन बद्दल सांगितलं, विचारलं. सो एकच सांगेल की जर तुम्ही काम केलं तर त्या कामाचे पोचपावती तुम्हाला नक्कीच मिळेल. खाली मी माझा नंबर टाकलेला आहे. कोणाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डिरेक्टली त्याच्यावर मेसेज करू शकता, सो दॅट मी तुमचे डाऊट्स अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर करेल. आणि येस, समारोप तर कार्यक्रमाचा झालाच आहे. आणि जसं नालंदा म्हणली, हा कार्यक्रमाचा समारोप जरी असला तरी तुम्हा नवीन मुलांसाठी हा तुमचा एक आरंभ आहे तुमच्या नव्या कामाचा. सो वेलकम टू ऑल. आणि ऋतुजा कंटिन्यू. परिचय समारंभ संपन्न झालेला आहे. तुम्ही सर्व मीटिंग लीव्ह करू शकतात. थँक्यू मॅम.